जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद तालुका मोठा वन परिक्षेत्र जंगल आहे. आता उन्हाळा लागत आहे, म्हणून जळगाव जामोद वनपरिक्षेत्रामध्ये आग कोणी कोठे लावली याच्यासाठी जळगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश काळे, वनपाल पाथरीकर, वनपाल जाधव आणि बडगुजर वनपाल व सर्व बीटचे वनरक्षक व वन समिती आणि वन कर्मचारी, वनमजूर यांना आग विझवण्यासाठी परोळे मशीन, अग्निशमन मशीन त्यांना प्रशिक्षण करून देण्यात दिले आणि अलर्ट राहावे, जिथे आग लागेल तिथे तुरंत पोहोचून आग विझवण्यात यावी. जे कोणी आग लावली त्यांना तुरंत ओळखून कडक गुन्हा दाखल करावा. वृक्ष आहे तर आपण जिवंत आहे, नाहीतर आपण जगू शकत नाही. जे मार्गदर्शन केले आपले कर्मचाऱ्यांना, या कशा संदर्भात आपण मार्गदर्शन केले ते लोकांना आपले? सध्या वन विभागाचा 15 फेब्रुवारीपासून ते 15 जूनपर्यंत पावसाळा सुरू होईपर्यंत वनवा हंगाम असतो. सदरच्या कालावधीमध्ये जंगलाच्या झाडांची, वृक्षांची पानगळ झालेली असते, त्याच्यामुळे अंगार लागण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने फायर ब्लोअर कसं चालवायचं याबाबत प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर ती पूर्वतयारी म्हणून फायर ब्लोअरचं सर्व्हिसिंग करून घेणे, त्याबरोबर ती फायर कॅम्प वेगवेगळ्या ठिकाणी लावणे आणि त्याचबरोबर ती वेळोवेळी जंगलामध्ये गस्त घालून अंगारावरती नियंत्रण मिळवण्याच्या सूचना संबंधित वन कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. आपले सर्व कर्मचारी किती आहेत? टोटल आता आपल्याकडे वन कर्मचारी 18 वनरक्षक आणि 4 वनपाल असे टोटल 22 आपल्याकडे कर्मचारी आहेत. संबंधित वर्तुळाधिकारी असणारे वनपाल यांना देखील दिलेले आहेत आणि वनरक्षक यांना पण आपण सूचना निर्गमित केलेल्या आहेत. आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी जंगलाचं जे क्षेत्र आहे ते जवळपास हजारो हेक्टरमध्ये जंगलाचं क्षेत्र आहे. परंतु सदर जंगलाला अंगार लागल्यानंतर आपल्याकडे असणारं मनुष्यबळ हे तुटपुंज आहे. त्यासाठी अंगार विझवण्यासाठी लोकांचा सहभाग असणं देखील अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की जर कोणी असा वनवा जंगलाला लावत असतील तर त्याबाबत वन विभागाला 1926 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क करून माहिती द्यावी. तसेच जंगलाला जर वनवा लागला तर सर्व पब्लिकने मदतीसाठी वन विभागाकडे धाव घ्यावी. धन्यवाद. पत्रकारा भाऊ